संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बंदी असलेला नायलॉन मांजा चोरी छुपे पद्धतीने विकला जातोय अशी माहिती येवला शहर पोलिसांना मिळाली होती। दरम्यान येवला शहरातील नागड दरवाजा परिसरामध्ये छापा टाकून इम्रान इक्बाल शेख याला 18 नायलॉन मांजांच्या सह ताब्यात घेण्यात आलंय। त्याच्यावरती प्रचलित कायद्यानुसार कारवाई सुद्धा करण्यात आली आहे। दरम्यान नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री करणाऱ्या विरोधात सुद्धा गुन्हे दाखल करणार आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिली आहे। मी पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस स्टेशन। आमचे SP नाशिक जिल्ह्याचे श्री बाळासाहेब पाटील यांनी काही दिवसापूर्वी आम्हाला सूचना केल्या होत्या की नायलॉन मांजा याच्यामुळे अपघाताचे तसेच मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे, तसेच पशुपक्षी यांनाही इजा होते। ह्या सर्व नायलॉन मांजा विक्री करणारे यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करा। माननीय SP सरांच्या आदेशाप्रमाणे आम्ही आमचे खबरे ॲक्टिवेट केले होते आणि नायलॉन मांजाचा शोध घेण्याचं काम चालू होतं। आमच्याकडे नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल सतीश मोरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नांदगाव गेट, रेल्वे गेट त्याच्या पाटाजवळ एक इसम हा प्लास्टिकच्या गोणीत नायलॉन मांजा घेऊन त्या ठिकाणी विक्री करीत आहे। अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी 2 पंचासमक्ष छापा टाकून केलेल्या कारवाईमध्ये इसम नामे इम्रान इक्बाल शेख हा आम्हाला नायलॉन मांजासह मिळून आला। त्याच्याकडे एकूण 18 फिरक्या ज्याला नायलॉन मांजा गुंडाळला होता असा 7,800 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। त्याला या प्रकरणी ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे।